CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। संतनगरी शेगाव रेल्वे मार्गाने नियमित धावणाऱ्या परंतु थांबा नसणाऱ्या LTT बल्लारशाह एक्सप्रेसला शेगाव रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर केला आहे। 6 मे पासून ही गाडी आता शेगाव रेल्वे स्थानकावर थांबायला सुरुवात झाली आहे। विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे दररोज देशभरातून लाखो भाविक येत असतात। शेगाव रेल्वे मार्गावरील नियमित धावणाऱ्या LTT बल्लारशाह एक्सप्रेस या सुपरफास्ट एक्सप्रेसला शेगाव रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा अशी मागणी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी गेल्या महिन्यामध्ये केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन केली होती। त्यातील LTT बल्लारशाह एक्सप्रेसला रेल्वे मंत्रालयाच्या वतीने थांबा मंजूर करण्यात आला आहे। त्या संदर्भाचे नोटिफिकेशन रेल्वे विभागाच्या वतीने निर्गमित करण्यात आले आहे। 6 मे पासून ही गाडी मुंबईवरून बल्लारशाहकडे जाताना सकाळी 6 वाजता आणि बल्लारशाहवरून मुंबईकडे जाताना ही गाडी रात्री 8 वाजता शेगाव रेल्वे स्थानकावर थांबणार आहे। उद्या 6 मे रोजी ही गाडी शेगाव रेल्वे स्थानकावर थांबली त्यावेळी रेल्वे चालकाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी शिवसेना पदाधिकारी व रेल्वे सेवा समितीचे सदस्य उपस्थित होते। या सुपरफास्ट गाडीमुळे शेगावला दर्शनाला येणाऱ्या भाविकांना आणि जिल्ह्यातील नागरिकांनाही या रेल्वे सेवेचा फायदा होणार आहे। बल्लारशाह मुंबई या गाडीला हिरवी झेंडी देऊन गाडी मुंबईच्या दिशेने गेली। त्याच्यासाठी खासदार प्रतापरावजी जाधव केंद्रीय मंत्री यांनी पत्रव्यवहार करून 1 वर्षापासून बरेच प्रयत्न करून आज ही गाडी इथून लोकांच्या मागणीवरून गाडी चालू झाली आहे। गजानन महाराजांचे भक्त आमचे खासदार साहेब हे गजानन महाराजांचे फार भक्त आहेत आणि शेगावमधील जनतेच्या आणि या परिसरातील जनतेच्या मागणीमुळे खासदार साहेबांनी अतोनात प्रयत्न करून या गाडीला आज हिरवी झेंडी भाजपचे आमदार यांचे भाऊ संजयजी कुटे आणि भाजप आणि शिवसेना हे सर्व पदाधिकारी या दोघां मिळून आज इथं हिरवी झेंडी देऊन गाडी मुंबई इथे रवाना झाली। आपले माननीय केंद्रीय मंत्री खासदार प्रतापरावजी जाधव यांच्या अथक प्रयत्नातून तसेच या मतदारसंघातील आमदार संजीव कुटे यांच्या विशेष प्रयत्नातून संत गजानन महाराजांच्या भूमीमध्ये सगळ्या गजानन भक्तांसाठी जी मागणी भरपूर वर्षापासून शेगावकरांची होती, बुलढाणा जिल्ह्यातील परिसरातील नागरिकांची होती, त्याचा पाठपुरावा करून खासदार प्रतापराव जाधव साहेबांनी विशेष प्रयत्न करून आपल्या शेगाव येथे बल्लारशाह मुंबईचा थांबा हा मिळवून दिलेला आहे। त्याबद्दल सर्व शेगावकर आणि या बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीनं त्यांचं खूप खूप अभिनंदन। तसेच सर्व शेगाव आणि या बुलढाणा जिल्ह्यातील तसंच शेगाव, संग्रामपूर, जळगाव, जामोद या पर्यंत नागरिकांना सर्वांना आव्हान आहे की आपण सर्वांनी इजा इथं बस जो आपला जो रेल्वेचा थांबा इथं मिळालेला आहे याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा, जेणेकरून जर इथून रेल्वेचं उत्पन्न जर यातून वाढलं तर मला असं वाटतं की अजून भरपूरचे थांबे इथं नाही आहे। खासदार साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करू लागलेलो आहे आणि म्हणून नागरिकांनी या बल्लारशाह या एक्सप्रेसचा लाभ घ्यावा। इथून त्यांनी नियमित जे काही आपलं जाण्याची व्यवस्था असेल ते याच ट्रेनने करावी असं मी शिवसेनेच्या वतीने आवाहन करतो। सर्व नागरिकांना पुनश्च एकदा आवाहन करून माननीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब, संजीव कुटे यांचं पुन्हा शेगाव नगर आणि परिसरातील नागरिकांच्या वतीनं आभार व्यक्त करतो। जय श्रीराम। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।